पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागतम सुस्वागतम। नुकताच आपण पाहिलं आमच्या मुख्य व्यासपीठावरती भारतीय जनता पार्टी वसई पूर्व चे सरचिटणीस आदरणीय सन्माननीय राजूभाई म्हात्रे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे। त्यानंतर वसई विरार जिल्हा चे सरचिटणीस आहेत आणि निश्चितच चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर आमचे मित्र सागरची सोमण यांचं देखील सहर्ष स्वागत, लखेदादा गोवारी यांचं देखील सहर्ष स्वागत, प्रमोदजी मिश्रा आणि शिवमभाई यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय सह्याद्री चषकाच्या माध्यमातून। आपलं देखील सहर्ष स्वागत। चला मॅचच्या दिशेने आपण लक्ष फोकस करूया। या स्पर्धेतील यजमान संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। इन ऍक्शन मध्ये सह्याद्री स्पोर्ट बाफाणे आणि त्यांच्या समेत आपण पाहणार आहोत जय हनुमान स्पोर्ट भिड्याचा पाडा। या दोन संघामध्ये जय हनुमान स्पोर्ट भिड्याचा पाडा म्हटलं तर मग पेल्हार विभागातील हा संघ आहे, इथून मात्र बिलॉंग करतोय। 4 ओव्हरचा मॅच, चला गेम ऑन करायचा आहे। दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। रोहित पारधी आणि आकाश पारधी हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विनोद रायत। समालोचन कक्षामधून देखील आम्ही शुभेच्छा देतो दोन्ही टीमला। पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लीडिंग एज, काम तमाम परतावं लागेल। फलंदाज रोहित या खेळाडूला आउट। थँक यू सो मच। वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये सर्वाधिक विकेट कुणाच्या नावावरती असतील तर तो आहे गोलंदाज मिस्टर विनोद रायत। पहिल्याच बॉल वरती आपण पाहिलं तर मग सफलता प्राप्ती केली आहे। इथून हुसले मात्र बुलंद होतील। गोलंदाज विनोदचे देखील रोहन आलेत, सॉफ्ट हँड सरळच्या दिशेने खेळलेत। हेमंत लाखात आहेत मिडॉन क्षेत्रामध्ये, सिंगल धाव, सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र ऑन झालंय। इथून चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल आकाश पारधी, कारण रोहित बाद झाल्याने आता मात्र जबाबदारी आकाशची देखील वाढली आहे। त्यावेळेस पॉइंटच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये, मिळतील फक्त 2। आउटफील्ड थोडीशी मात्र खराब असल्या कारणाने आपण पाहतोय जे मागचं क्षेत्र आहे तिथे मात्र डिक्लेरेशन झोनच्या दिशेने धावा या डिक्लेअर केल्या गेल्यात। आज राकेश गोवारीचा खेळ सदैव आठवणीत राहील। जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स, परंतु आपण पाहिलं तर मग अगदी 2 धावेनं त्यांचा सामना मात्र हारला गेला। पुढील बॉल पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरने खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय, परंतु चेंडू आपण पाहिला तर मग डिक्लेरेशन झोनच्या दिशेने निघून गेला। पुन्हा एकदा 2 धावा, 2 धाव फलक पुसलं जाईल 5 आकड्यांवरती। पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, पॉवर प्लेचं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्ले। पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे, तिथून मात्र आपण पाहिलं तर मग सिंगल डबल ना प्रवास मात्र चालू ठेवलाय। छोटीशी पार्टनरशिप बिल्डअप करायची,
पूर्णपणे सेट झाल्यानंतर चांगल्या धावा घेण्याचे प्रयत्न मात्र ऑन ठेवायचे. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने आणि चेंडू निघून जाईल डिक्लेरेशन झोन च्या बाजूने. पुन्हा एकदा 2 धावा धाव फलकावरती अधोरेखित केल्या जातील. इथून धाव फलक आपण पाहिलं तर मग पोचला जाईल 7 या आकड्यांवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 1 बाद 7 अशी सुरुवात ही आपल्याला पाहायला जरूर मिळाली आहे. हनुमान स्फोट भिड्याचा पाडा या संघाकडनं. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 7 धावा ऑन द स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. इथून दुसरं षटक टाकण्याकरता गोलंदाज हेमंत लाखातला आपण पाहणार आहोत. या स्पर्धेचे सर्व आहेत. हो ब्लॉक मध्ये चेंडूची हाताळणी मनोहर नाईक होते. त्यांना बीट करून चेंडू अगदी आपण पाहिला तर मग डीप काऊ कॉर्नरच्या दिशेने निघाला होता, परंतु हर्षद लाखाचा चांगला बॅकअप मिळाला. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील. प्रयत्नाने सातत्य या 2 गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाहीये. तुम्ही जर चांगले प्रयत्न केले तर निश्चितच त्याचं फळ तुम्हाला मिळू शकतं. स्ट्रगल तर मात्र चालू केले. ओहो यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. इष्टा उद्ध्वस्त केल्या गेल्या आणि धक्का क्रमांक 2 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. हनुमान स्फोट भिड्याचा पाडा या संघाला. थँक्यू सो मच. विकेट क्रमांक 2 डाऊन झाला आहे. सामर्थ्य हे जिंकण्यातून नव्हे तर तुम्ही करत असलेल्या संघर्षातून निर्माण होत असतं. इथे आपण पाहिलं तर थोडेसे संघर्ष कमी पडले. समोरच्या दिशेने स्ट्रोक मात्र खेळायचा होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अगदी बॉल आपण पाहिला तर इष्ट्यांना जाऊन धडकला. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने मात्र चेंडूला दिशा दिली आहे. 1 धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा ना मात्र त्या ठिकाणी चालू आहे, परंतु अखेरीस एक सिंगल धाववरती रोखलं गेलंय. धाव फलक मंद गतीने पुजते 10 या आकड्यावरती. थेंबे थेंबे तळे साचे. एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती मात्र तरसावं लागतं. पुढील बॉल यावेळेस विसेप मध्ये हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. विनोद रायात आहेत बॅकअप साठी, परंतु 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील. 2 धावेने धाव फलक पोचलं जाईल. 12च्या घरामध्ये 12 धावा ऑन द स्कोर बोर्ड. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल ना त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मनावरती ताबा ठेवलाय आणि ठोकलाय आकाशने. दर्जेदार क्वालिटीचा हा ब्रँड स्ट्रोक. षटकार 6. षटकार आलाय आणि षटकाराने धाव फलक पोचले गेले. 18च्या घरामध्ये 18 धावा. यावेळेस समोरच्या दिशेने लॉफ्ट केलंय. ओ हो झाली है मिस्टेक. मौका भी दिया और इस बार चौका भी दे दिया. 4 रन. चौकार.
सो मच. पहा, जीवनात कधीच हार मानू नका मित्रांनो, कारण सकाळी उठल्यानंतर रामाला राज्य मिळणार होतं, परंतु सकाळी उठल्यानंतर 14 वर्षाचा वनवास मिळाला होता. वेल कशी कधी येईल हे सांगता येत नाहीये. पहिल्या ओव्हर मध्ये 7 आल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर आकाश पारधीनं पूर्णपणे सामना जो आहे ना तो पलटवलाय. गेम चेंजर खेळ त्याच्याकडनं या ठिकाणी पाहायला मिळालाय. असं वाटलं होतं की निश्चितच पुढच्या षटकामध्ये देखील कमी धावा येतील, परंतु चांगला खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि धावफलक आपण पाहिलं तर मग पोहोचले गेले दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 आकड्यावरती. जबाबदारी स्वीकारली आहे. अकू टप्प्याची लेंथ ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. विकास वायडा पुढे आलेत, परंतु चेंडू निघून गेलाय डिक्लरेशन झोनच्या दिशेने. मिळतील 2. नंबर 3चं षटक टाकण्याकरता विकास भोईरला आपण पाहतो. ऑप्शन भरपूर होते, परंतु विकास भोईर याच्यावरती कर्णधाराने आणि संघाने मात्र विश्वास दर्शवला आहे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याची लेंथ गुड लेन वरती स्पॉट केला होता हा बॉल, मात्र 1 बाउन्स न निघून गेला सीमा रेषा पलीकडे. 4 धावांनी करता येतो चौकार. 4. पुढील बॉल. ओहो, वाईट बॉल. 1 बाउन्स फॉर द ओव्हर असा इशारा देखील दिलाय. संघर्ष या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चालू ठेवले. म्हटलं गेलं जीवनात हार कधीच मानू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने सुद्धा आजपर्यंत रस्त्यात कोणालाच विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे, मात्र संघर्ष चालू ठेवले आणि समुद्रापर्यंत पोहोचण्याकरता याच ठिकाणी आपण पाहतोय जानमान स्पोर्ट भिड्याचा पाडा या संघाने देखील संघर्ष कायम चालू ठेवलेत आणि एक मोठा धावफलक बनवण्याचा प्रयत्न ते करतायत मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक षटकार येतोय आणि या षटकाराच्या साहाय्याने धावफलक पोहोचले गेले 35 आकड्यावरती. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील बॉल. ओहो, यावेळेस यष्टीरक्षक थोडेसे बीट झालेत. बॅटची हलकीशी लिडिंग लागली होती, परंतु मिळतील 2 धावा. डिक्लेरेशनच्या दिशेने चेंडू निघून गेला होता. 2 धावेने धावफलक पोहोचले गेले 37 आकड्यावरती. जवळजवळ आपण पाहतोय तिसऱ्या षटकातील चेंडू फेकून झालेत 4. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. कमबॅक या ठिकाणी करावा लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला वलवलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत, यावेळेस चांगले फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. रोखलं गेलं 1 या धावसंख्येवरती. इथून मात्र स्ट्राईक रोटेट झाले. चांगला साथ देत आहेत दोन्ही खेळाडू गणेश आणि आकाश. चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली आहे. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरनं बॅकफूट पंच सक्सेसफुल होईल का? चेंडू निघून गेला एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांनी करता येतो चौकार. 4.
धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. धावफलक आपण पाहिलं तर मग डेंजर झोन मध्ये पोहोचले गेले. 42 42 धावा, 42 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस यंग टॅलेंट वापरलं जाईल. मिलिंद मोरे बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील. पहिला बॉल मिलिंद मोरेचा. गणेश आहे समोर. टक्कन असा आवाज जरूर आला होता, परंतु झेल झाली आहे ड्रॉप. फ्लायटेड शॉट होता. काही काल आपण पाहिला तर मग चेंडू हवेमध्ये पाहायला मिळाला. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच, सोडाल कॅच तर मग हराल मॅच. झाली एकदा मिस्टेक, त्याचं भुगतान मात्र भरावं लागेल. यावेळेस सुंदर चेंडूच्या हातांनी इम्प्रेस केले. प्रभावित करणारी ही गोलंदाजी मिलिंद मोरेची सातत्याने आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र एक्सेप्ट घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमनं. वाईट आहे की मग नाही हे देखील चेक केलं जाईल. जणू काही हा निर्णय मात्र हायकोर्टामध्ये पोहोचवला गेलाय. आता पाहूया हायकोर्टातून काय निर्णय येतोय. तर निश्चितच कॅमेरामध्ये आपण चेक केलंय आणि अगदी लाईटच्या रेषेवरून वाईटच्या रेषेवरून चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. त्याच कारणास्तव हा वाईड बॉल असणार आहे. पुढील बॉल यावेळेस हो विकास याचा हा झेल होता, परंतु विकासच्या प्रयत्न दिसले नाही हा झेल पकडण्याकरता. एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केले. सिंगलच्या मदतीने धावफलक पाहिलं तर मग पोहोचले गेले 45. आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हटलं तर मग रोहित शर्मा यांच्या पाठीवरती निश्चितच हा आकडा आपण पाहिलाय 45 चा आणि भरपूर फॅन फॉलोअर्स आहेत हिटमॅन रोहित शर्माचे आणि तो आकडा या ठिकाणी आपण पाहतोय. फुल टॉस डिलिव्हरी होती परंतु मिस झालाय. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. आतापर्यंत मिलिंद मोरेनं 3 चेंडू फेकलेत आणि 3 चेंडू मध्ये आपण पाहिला तर मग 4 धावा खर्च केलेत. एकूण 4 चेंडू फेकले होते परंतु 1 चेंडू वाईडच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलाय. गणेश आहेत ऑन स्ट्राइक वरती. समोरच्या दिशेने हा फटका मात्र केलाय. मनोहर नाईक आहे त्या ठिकाणी परंतु त्यांच्याकडनं झाली आहे पुन्हा एकदा मिस्टेक. एक सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक 47 आकड्यावरती. लेंथ अँड लाईन खूप चांगली आहे मिलिंदकडे आणि त्याचा योग्य तो वापर मैदानाच्या आतमध्ये तो करतोय आणि योग्य जर वापर केला तर निश्चितच चांगले गोलंदाज तुम्ही बनवू शकता. कारण तुमच्या टीम मध्ये आपण पाहिलं तर मग लेजंड प्लेयर आहेत, त्यांच्याकडनं प्रशिक्षण घेणं खूप महत्वाचं आहे आणि ते सातत्याने फॉलो करतायत यंग टॅलेंटला. यावेळेस समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. बॅटच्या रडार मध्ये हा बॉल अगदी बॅटरच्या झोन मध्ये हाताळला आणि त्याला पाठवलं पार्किंग लॉट मध्ये. षटकार 6. जीव झाला येडा पिसा त्याचा
धन्यवाद थँक्यू सो मच. आता मात्र हे धावफलक अगदी आपण पाहिलं तर मग अग्रगण्य स्थितीमध्ये हे धावफलक पाहायला मिळते. 53 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजून सुद्धा एक बॉलचा खेळ मात्र या ठिकाणी शिल्लक आहे. पुन्हा एकदा ऑन स्ट्राइक वरती असणार आहे आकाश. आकाशनं खूप चांगली बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये. ओहो काय जबरदस्त ही बॅट क्लिप पाहायला मिळाली. अगदी पायामध्ये चेंडू हाताला होता परंतु तिथून मात्र काय जबरदस्त हा पिकअप षटकार पाहायला मिळाला. आणि या षटकाराने धावफलक आपण पाहिलं तर मग पोहोचलं जाईल 59 या आकड्यावरती आणि जिंकण्याकरता 60 धावांचं लक्ष्य मात्र पार करावं लागेल. चला विकास शिवाडे यांना मी विनंती करतोय आपण 2 मिनिटाकरता या. आपल्याकडे जे पाहुणे आलेत त्यांचा आपण मान सन्मान देखील आपण करणार आहोत. कारण वेळात वेळ काढून आलेल्या व्यक्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चांगले कर्तृत्व चांगलं नेतृत्व आणि सातत्याने त्यांचं चांगलं योगदान चिंचोटी ते नागले या परिसरामध्ये मॅच असल्या निश्चितच त्यांच्या माध्यमातून चांगलं योगदान आपण सातत्याने पाहिलंय. ते म्हणजेच व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहायला मिळतात. आदरणीय सन्मान्य राजूभाई म्हात्रे साहेब.
परंतु आज खऱ्या अर्थाने चांगले प्रयत्न या मॅच मध्ये करून दाखवावे लागतील सह्याद्री स्पोर्ट बाफाणे या संघाला. गेलेला जो फॉर्म आहे तो देखील परत आणावा लागेल या मॅच मध्ये. स्ट्रगल करतायत. मागच्या वर्षी आपण पाहिला तर मग जवळजवळ नंबर 2 ते 3 या क्रमांकावरती रँकिंग करत होता सह्याद्री स्पोर्ट बाफाणे संघ. अनेक पारितोषिके त्यांनी देखील पटकावली मागच्या हंगामामध्ये. परंतु मागचा हंगाम खूप चांगला राहिलाय. परंतु या हंगामाची सुरुवात थोडीशी मात्र कठीण झाली आहे. इथून जुना फॉर्म तुम्हाला जर परत आणायचा असेल तर मग त्याच्यासाठी चांगले प्रयत्न चांगला संघर्ष हे तुम्हाला करावे लागतील. सध्या ध्येय आपण पाहिलं तर मग या मॅच मध्ये दाखवावं लागेल. म्हटलं गेले ध्येय उंच असले की झेप देखील उंच ही घ्यावी लागते. चांगले विचार मनामध्ये घेऊन एक पॉझिटिव्ह क्रिकेट मात्र या ठिकाणी करावा लागेल. मैदानाच्या बाहेरून चालायचं आहे भाई, थोडा बाहेर से चलो. मॅच चालू आहे आणि बाईकचा आरसा देखील थोडासा मात्र त्रासदायक ठरतोय. इथून मात्र वाईट विचार मनातून काढून टाकावे लागतील. सध्या तरी एकच गोष्टीवरती फोकस करावा लागेल दोन्ही बॅटरला. 12 चेंडूमध्ये 35 मात्र बनवायचे आहेत. हा एक पॉझिटिव्ह विचार मात्र मनामध्ये ठेवावा लागेल. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर आणखी एक लेजंड प्लेयर आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी क्रमवरती. महेश पारधी, भरपूर वर्ष क्रिकेटच्या पटलावरती त्यांचा देखील इतिहास खूप चांगला आपल्याला पाहायला मिळाला आहे. जय हनुमान स्पोर्ट भिड्याचा पाडा करता त्यांचे कर्तृत्व त्यांचे नेतृत्व हे चांगले राहिलेत आतापर्यंत. परंतु इथून मात्र त्यांना देखील सिद्ध करून दाखवावा लागेल. फुल टॉस डिलीवरी, या बैल मुझे मार. एक गेंद जाएगी बॉर्डर लाइन के बाहर 6 रन के लिए. सिक्सर 6. थँक्यू सो मच. फुलटॉस डिलिव्हरी त्याचा पुरेपूर फायदा उचललाय विनोद रायात. असे चेंडू सोडणार नाहीयेत. त्याच्याकडे देखील ॲबिलिटी आहे, क्षमता आहे. तो चांगला क्रिकेट खेळू शकतो. म्हणूनच म्हटलं गेले ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात आहे धरलेलं कधीच सोडू नका. पावलं पावले येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. आणि बॅक टू बॅक 2 मोठे षटकार मात्र ठिकाणी पेश केलेत. आणि या षटकाराच्या सहाय्याने आता मात्र धाव फलक पोहोचले गेले 38 अंकांवरती. हे धाव फलक वापसी केली आहे विनोद राय त्या खेळाडूने. मागेच जो फॉर्म तुम्ही मागे ठेवलाय ना, तो फॉर्म जर आता पुढे आणायचा असेल तर मग इथून मात्र जोखीम पत्करावी लागेल. पुढील बॉल, ओहो, हा देखील बॉल अगदी आपण पाहिला तर बॅटच्या रडार मध्ये होता. परंतु चांगले लेंथ वापरले गोलंदाजांना देखील. वापसी करताना दिसेल एक्सप्रेस आहे या गोलंदाजाकडे. महेशचा पुढील बॉल, टप्प्याची लेन होती. चेंडू ट्रायल डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं. मिळतील 2 धावेने धाव फलक पोचले गेले. ते म्हणजेच जवळजवळ 40च्या घरामध्ये 40 धावा धाव फलकावरती लागलेत. चेंडू फेकून झाले 4. इथून हे 2 चेंडू खूप निर्णायक असणार आहे दोन्ही टीम करता. जितने का असली मजा तो तब आता है जब सामने वाला खिलाड़ी बराबर की टक्कर देने वाला रहता है. आणि हे टक्कर खूप महत्वाची आहे. भिड्याचा पाडा वर्सेस बाफाणे. ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर पाहूया शाहरुख खान बनलेत आमचे अंपायर. म्हणजेच व्हाईट बॉल अवंतच्या स्वरूपामध्ये 1 धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. धाव फलक पोहोचले गेले 41 आकड्यांवरती. अजून सुद्धा मॅच संपला नाही. दोन्ही टीमकडे समान खेळ मात्र पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, तो आला अँगलट.
प्रोटेक्शन होतं लॉंग ऑनला पकडला गेला झेल आणि समाप्त झाला मिस्टर विनोद राया त्या खेळाडूचा खेळ आउट. स्वामी विवेकानंद खूप चांगलं वाक्य रचलं आहे. अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे आणि जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा. आणि निश्चितच चांगली वापसी या ठिकाणी केली आहे. ओ हो यावेळेस आपण पाहतोय टिपेक्स टाकावरच्या दिशेने चेंडूला दिशा दिली. एक धाव वेगाने पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय आणि इथून आपण पाहिलं तर मग दुसरी धाव ही कंप्लीट होताना आपण पाहिली आहे. आणि अशा प्रकारे तिसऱ्या षटकाचा देखील खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 43. कंपॅरिझन आपण पाहिलं तर मग जय हनुमान स्पोर्ट भिड्याचा पाडा या संघाच्या 42 धावा होत्या आणि या ठिकाणी आपण पाहतोय 1 रन्स मात्र थोडासा पुढे आहे सह्याद्री स्पोर्ट बाफाणे संघ. इथून 6 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्याकरता 17 धावांची आवश्यकता. 17चा खतरा आता मात्र निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळेल. सहा चेंडू 17 धावांची आवश्यकता. आता मात्र आकाश पारधी जे संघाचे संघ नायक आहेत ते आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आले. बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई. आकाशचा पहिला बॉल ओहो हिट विकेट च्या स्वरूपामध्ये काम झालंय. फिट परतावं लागेल हर्षद याला डगआउटच्या दिशेने. आउट. तुला पाहून झालो दिवाना मनोरला पाहिलं तुला ना पुरी तुला पाहून झालो दिवाना. दिल माझा आलाय ग तुझ्यावर पुरी तू दिल मला देशील का सांग ना. दिल माझा आलाय ग तुझ्यावर पुरी तू दिल मला देशील का सांग ना. मनोरला पाहिलं तुला ना पुरी तुला पाहून झालो दिवाना. धन्यवाद थँक्यू. विकास आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं. आता मात्र थोडासा कठीण झाला आहे हा मॅच. 4 चेंडू 16ची गरज. तो चांगला बॅटर आहे. तो नॉन स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय परंतु त्याला मात्र संधी मिळाली जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. इथे मात्र चेंडू आहे वाईट. अजूनही जिंकण्याकरता 4 चेंडू 14ची गरज. 16 पाहिजे सॉरी 15 धावांची आवश्यकता. आणि या ठिकाणी आपण पाहतो यष्ट्यांच्या समोर पकडलं गेलंय. परतावं लागेल विकासला देखील. विकास देखील बाद झालीत. कठीण झाला आहे पूर्णपणे हा मॅच सह्याद्री स्पोर्ट बाफाणे संघाकरता. सुरुवात खूप चांगली झाली होती परंतु मिडल जे बॅटर होते त्यांनी देखील चांगला खेळ केला होता. थोडेसे प्रयत्न मात्र कमी पडले. आता इथून मात्र जिंकण्याकरता 3 चेंडू असतील आणि 3 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता. परंतु अजून मॅच संपलेली नाही मित्रांनो. आता मात्र हे 3 चेंडू मध्ये 3 मोठे स्ट्रोक मात्र खेळावे लागतील. यशाचा मार्ग नेहमी कठीण असतो परंतु त्या मार्गाने चालणाऱ्याची कथा ही नेहमी इतिहास घडवते. आता मात्र इथे इतिहास घडवला जाईल का
विकास म्हसे. ओ अजून एक मात्र डॉट बॉल. चांगली प्लॅनिंग या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली जहानुमान स्पोर्ट भिड्याचा पाडा या संघाकडनं. दोन चेंडू 15. यावेळेस मिस टाइम स्टूक आणि चेंडू जाईल डिक्लरेशन झोनच्या दिशेने. 2 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग सामना जिंकलाय तो म्हणजे जहानुमान स्पोर्ट भिड्याचा पाडा. टार्गेट खूप मोठं होतं आणि त्या टार्गेटचं लक्ष्य करत असताना सुरुवात खूप चांगली झाली होती, परंतु आपण पाहिलं तर मग थोडेसे प्रयत्न कमी पडले सह्याद्री स्पोर्ट बाफाण या संघाचे आणि या स्पर्धेतून मात्र माघार घ्यावी लागली. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत वाघोबा स्पोर्ट ब्राह्मणगाव आणि त्यांच्या समवेत आई सोनूदेवी स्पोर्ट वाघरालपाडा या दोन संघांमध्ये.